नमस्कार, मी श्वेता तांबोळी, होलिस्टिक वेल्दी लाईफ आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी कोच. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, की एन्झायटी म्हणजे काय? ज्याला अस्वस्थता आपण बोलतो, की ते का होतं? सो त्याच्यामागची सगळी कारणं समजून घेऊया. बऱ्याच वेळेला लाईफ कोचिंग करताना मी अशा लोकांना भेटते, की जे लोकं मला बऱ्याच वेळेला बोलत असतात, की मी एन्झायटी फील करते, एन्झायटी फील करते. पण ही एन्झायटी किंवा अस्वस्थता म्हणजे नक्की काय? ते आपण आज समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अस्वस्थता म्हणजे काय ते समजून घेऊया. नंतर ती का येते? आणि त्याच्यानंतर जर आपण तिला इग्नोर केलं, तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होऊ शकतं? आणि लास्ट एक सिंपल टूल जो आपल्याला हेल्प करेल, की आपण त्या अँक्झायटीला, अस्वस्थतेला शांततेत, कामनेसमध्ये कसं काय कन्व्हर्ट करू शकतो. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा अँक्झायटी म्हणजे काय? किंवा अस्वस्थता आपण ज्याला बोलतो ते म्हणजेच काय, की आहे ना आपल्या बॉडीमध्ये आहे ना, आपण असं फील करतो, की म्हणजे काहीही नसताना म्हणजे काही कुठचाही धोका नाही आपल्याला, काही नाही. पण तरी पण सतत आपण असं फील करत राहतो, असं विचार करत राहतो, की काहीतरी असुरक्षित आहे, काहीतरी धोकादायक आहे, हे माझ्यासाठी योग्य नाही आहे. सो अशी भीतीची भावना आपल्या मनामध्ये सतत चालू असते आणि ती बऱ्याच वेळेला चालूच असते. म्हणजे बोलतात ना, की खूप साऱ्या विचार म्हणजे छोटी-छोटी गोष्ट करताना पण ती सतत भीतीची भावना चालू असते. आणि असुरक्षित वाटतं. सो ह्यालाच आपण अँक्झायटी बोलतो. कधी-कधी मिक्स ऑफ इमोशन्स जे आपण असतात म्हणजे भीती पण असते, स्ट्रेस पण असतो किंवा अ, अजून तुम्हाला डाउट्स असतात. सो हे जे मिक्स ऑफ इमोशन्स येतात ना, जे आपल्याला असं सतत आहे ना, आपली जी नर्व्हस सिस्टम असते ना, नर्व्हस सिस्टम म्हणजेच आपण मराठीत त्याला मज्जासंस्था ज्याला बोलतो, तिला आहे ना अलर्ट मोडवरती राहायला सांगत असते सतत, की काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं आहे. सो हे ज्यावेळेस सतत चालू राहतं ना बॉडीमध्ये, त्यावेळेस बॉडीमध्ये अँक्झायटी क्रिएट होते. ओके. पण ही अँक्झायटी येते कशामुळे? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हेच, की आपल्याला ना असुरक्षित वाटतं. म्हणजे असं आपल्याला वाटतं, की मी सुरक्षित नाही आहे. माझ्याकडनं ही गोष्ट होऊ शकेल की नाही? माझ्याकडनं मी ही गोष्ट हाताळू शकेल की नाही? किंवा मी चुकीची गोष्ट केली तर? म्हणजे ही भीती आणि डाउट्सचे सगळे विचार आणि फीलिंग्स आपल्याला येत राहतात. ओके. आणि हे मोस्ट ऑफ द टाईम आपलं स्ट्रेस असेल, वर्क रिलेटेड असेल, रिलेशन रिलेटेड असेल किंवा पैशांना घेऊन असेल किंवा अजून लाईफच्या कुठच्याही एरियाला घेऊन जर तुमच्या लाईफमध्ये जर स्ट्रेस असेल ना, तर त्याच्यामुळे ही अँक्झायटी येते. आणि याच्यामागचं मूळ कारण काय आहे? तर तुम्ही आतून असुरक्षित विचार करत असतात किंवा असुरक्षित भावना तुमच्या मनामध्ये येत असतात. त्यावेळेस अँक्झायटी येते किंवा असं पण बोललं जातं. ओके. पण जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलत ना, तर काय होऊ शकतं? असं समजा तुम्हाला अँक्झायटी येते, तुम्हाला असुरक्षित वाटतंय, तुम्हाला खूप सारे निगेटिव्ह विचार येतायत आणि तुम्हाला खूप मिक्स ऑफ इमोशन्स येतायत. पण तुम्ही याच्याकडे लक्ष नाही देताय ना, तर हळू याचं काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या चेहऱ्यावरती इंटरनली आणि एक्सटर्नली आहे ना, ह्या गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला लागतात. म्हणजे मे बी तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नाही किंवा तुम्हाला खूप सारे निगेटिव्ह विचार येतात. ओव्हर थिंकिंग तुम्ही खूप करायला लागतात किंवा तुम्हाला बॉडीमध्ये बरेच सारे पेन्स व्हायला लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी बॉडीमध्ये पेन व्हायला लागतात आणि हळू याचं रूपांतर आहे ना, एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन पॅनिक अटॅक, डिप्रेशनमध्ये पण चेंज होतं. सो म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या बॉडीवरती फोकस करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दिसत असतील, सिम्प्टम्स दिसत असतील, की असं काहीतरी माझ्या बाबतीत होतंय, तर आपल्याला त्याला बदलायला पाहिजे. कारण की आपण जर त्याला बदललं नाही ना, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होत राहतो. आणि ह्याला सिंपल बदलण्याची सुरुवात तुम्हाला तुमच्या विचारांपासून, तुमच्या भावनांपासून करायची आहे. ओके. तर आता आपण समजून घेऊया एक सिंपल पण पॉवरफुल म्हणजे खूपच सिंपल टेक्निक आहे, पण पॉवरफुल टेक्निक आहे, जी आपल्याला अँक्झायटीला आपल्याला काम करायला मदत करते. ओके. तर ही सिंपल टेक्निक म्हणजेच काय, की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमच्या ब्रीथिंगवरती लक्ष द्यायचंय. ब्रीथिंगवरती लक्ष द्यायचं म्हणजेच काय, की शांत बसायचं एका ठिकाणी आणि तुम्ही कसं इन्हेल करतायत, कसं एक्झेल करतायत त्याच्यावरती लक्ष द्यायचंय. ह्याने काय होते, की तुमची नर्व्हस सिस्टम तुमच्या कंट्रोलमध्ये येते. अदरवाईज तुमची जी नर्व्हस सिस्टम ती काय करते, अलर्ट मोडमध्ये जाते, की काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी चुकीचं होतंय, समथिंग असं तिच्या होते आणि ज्यावेळेस नर्व्हस सिस्टम अलर्ट मोडमध्ये जाते, तेव्हा मे बी तुम्हाला तुमचे हात घामाटलेले होतात, म्हणजे स्वेटी हँड्स आपण ज्याला बोलतो. तसे होतात किंवा तुम्हाला शरीराला घाम फुटतो किंवा आतून धडधड होते, तुमचे पल्सेस वाढतात. असं समथिंग काहीतरी तुम्हाला होत राहतं ज्यावेळेस नर्व्हस सिस्टम अलर्ट मोडमध्ये जाते. सो तिला काम करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट ब्रीथिंगवरती लक्ष द्यायचं, की तुम्ही कसं इन्हेल करतायत, कसं एक्झेल करतायत. जो तुमचा नॉर्मल ब्रीथिंग पॅटर्न आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे आणि ह्याच्यावरती फोकस केल्याच्या नंतर तुम्ही काम पूर्णपणे शांत झाल्याच्या नंतर, ती नर्व्हस सिस्टम कंट्रोलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फक्त काही सिंपल वर्ड्स यूज करायचे आहेत. कारण की सायंटिफिकली प्रूव्ह झालंय, की आपण जे काही बोलतो म्हणजे भले तुम्ही मेडिटेशन नका करू किंवा व्हिज्युअलायझेशन काहीही फॅन्सी टेक्निक नका करू. पण तुम्ही फक्त तुमच्या बॉडीशी बोललात, तुमच्या शरीराशी बोललात ना, तरी ते सगळं ऐकत असतं आणि ते त्याला रिस्पॉन्ड करत असतं. सो म्हणून तुम्हाला तुमच्या बॉडीशी सिंपल वेमध्ये बोलायचं तर तुम्ही काय बोलणार?
तर तुम्ही हा सिंपल एक वर्ड बोलणार, की मी सुरक्षित आहे, मी सेफ आहे. म्हणजेच काय, हे का बोलतोय आपण? कारण की जसं मी सांगितलं, की अँक्झायटी होते म्हणजेच काय, बॉडी अलर्ट मोडमध्ये जाते, सतर्क होते, की काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी चुकीचं होतंय आणि बॉडीला असं वाटतं काहीतरी सगळं काही भीतीदायक आहे, चुकीचं आहे, असं वाटत राहतं. सो म्हणून तुम्हाला तुमच्या बॉडीला असं सांगायचंय, की ते काहीही भीतीदायक नाहीये, काही अनसेफ नाही आहे. मी काय आहे, सुरक्षित आहे, मी सेफ आहे. हे वाक्य तुम्ही तुमच्या बॉडीला बोलू शकता. दुसरं वाक्य तुम्ही तुमच्या बॉडीला काय बोलणार, की हा जो क्षण आहे ना, तो पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजे धिस मोमेंट इज टोटली सेफ. ओके. सो तुम्ही तुमच्या बॉडीला बोलू शकतात, की हा क्षण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी हाताळू शकते. मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. असं तुम्हाला तुमच्या बॉडीला बोलायचंय. जेणेकरून तुमची बॉडी ते ऐकत राहते आणि त्याला रिस्पॉन्ड देत राहते. आणि अजून एक तिसरं शेवटचं वाक्य तुम्ही काय बोलू शकतात, माझ्या आयुष्यावरती आणि माझ्या शरीरावरती पूर्ण विश्वास आहे, कारण ते हे सगळ्या गोष्टी हाताळू शकतं. सो हे असे सिंपल काही वर्ड्स आहेत, जे तुमच्या नर्व्हस सिस्टमला काम करायला, रिसेट करायला मदत करतात. ह्याने काय होतं, की तुमची बॉडी आहे ना सेफ फील करायला सुरुवात करते आणि हळू कालांतराने तुम्ही सतत ज्यावेळेस ही गोष्ट बोलत राहणार ना, कालांतराने तुमच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अँक्झायटी फील करणार तेव्हा ती तुमची नर्व्हस सिस्टम तुम्हाला ह्याच्यामुळे काय होईल, काम डाउन करायला मदत होईल. कारण अँक्झायटी, अस्वस्थता होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच असुरक्षितता आहे. म्हणून आपण ब्रीथिंग करून आपण नर्व्हस सिस्टम काम डाउन करतो आणि ही वाक्य बोलून आपल्या बॉडीला काय करतो, शांत करतो आणि तिला जाणवून देतो, की तू असुरक्षित नाहीये, तर तू सुरक्षित आहे. ओके. सो होप तुम्हाला ह्या छोटी पण पॉवरफुल टेक्निक नक्की मदत करेल. तुम्ही यूज करा. तुम्ही जर अँक्झायटी, अस्वस्थता जर फील करत असाल ना, तर ही टेक्निक नक्की यूज करा आणि तुम्हाला कसं फील होतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माइंडसेट रिलेटेड, वेल्दी लाईफ रिलेटेड, फायनान्स रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. थँक